पुण्याजवळच्या एका छोट्या गावात नामदेव नावाचा शेतकरी राहत होता. तो नेहमी असमाधानीच असायचा. त्याच्याकडे 2 एकर शेती होती, छोटंसं घर होतं, कुटुंब प्रेमळ होतं. तरीही त्याच्या मनात कायम एक विचार असायचा, माझ्याकडे अजून जास्त का नाही? शेजारी गण्याकडे 4 एकर जमीन आहे, दुसऱ्या शेजाऱ्याकडे पक्कं घर आहे, कुणाकडे ट्रॅक्टर तर कुणाकडे जनावरं जास्त. नामदेव रोज स्वतःची तुलना दुसऱ्याशी करत राहायचा. त्याच्या बायकोने त्याला अनेकदा समजावलं, आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानलं तरच आनंद मिळतो. पण नामदेव ऐकत नव्हता. एके दिवशी गावात एक व्यापारी आला. त्याने सांगितलं, शहरात मोठा व्यवसाय आहे, पैसे गुंतवा, दुप्पट करून मिळतील. नामदेवच्या डोळ्यात चमक आली. हीच संधी आहे श्रीमंत होण्याची. त्याने शेतीचा काही भाग विकला, कर्ज घेतलं आणि सगळी रक्कम त्या व्यापाऱ्याला दिली. सुरुवातीला काही महिने सर्व ठीक वाटलं, पण अचानक एक दिवशी व्यापारी गायब झाला. पैसा बुडाला. नामदेवचं आयुष्य उलटलं. जमीन गेली, कर्ज वाढलं आणि मनातली शांती तर आधीच नव्हती. घरात तणाव वाढला. मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. गावात लोक कुजबूज करू लागले. एका संध्याकाळी नामदेव एकटाच शेताच्या कडेला बसला होता. आकाशात सूर्य मावळत होता. वाऱ्याची झुळूक शांत होती. तेवढ्यात गावातील वयोवृद्ध आजोबा तिथे आले. त्यांनी विचारलं, काय रे नाम्या, इतका खचलास का? नामदेवच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्याकडे सगळं होतं, पण मला अजून जास्त हवं होतं. पण आता मी फसलोय. आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. आजोबा हसले आणि म्हणाले, तुझ्याकडे जे होतं त्यात तू आनंदी नव्हतास. आता जे उरलंय त्यात समाधान शोधायला शिक. समाधान नसलेला माणूस राजा असला तरी गरीब असतो आणि समाधान असलेला माणूस गरीब असला तरी राजा असतो. त्या रात्री नामदेव बराच वेळ विचार करत बसला. त्याला जाणवलं, खरं सुख पैशात नाही तर मनाच्या शांततेत आहे. त्याने उरलेली जमीन मनापासून कसायला सुरुवात केली. कुटुंबासोबत वेळ घालवू लागला. हळूहळू कर्ज फेडलं. त्याचं घर पुन्हा आनंदाने भरलं. कारण यावेळी त्याच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, पण मोठं समाधान होतं. बोध, समाधान हेच खरं श्रीमंतपण आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तो कधीही गरीब नसतो.